राज्यातील अनेक मतदार जहासंघातील मतदार यादीतील बांगलादेशी घुसखोरांनी स्थान मिळवले. भाजपा कार्यकर्त्यांनी सजगपणे मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबवून या घुसखोरांना हाकलून देशाचं रक्षण करावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी नरंदे इथं बोलताना केलं. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पूर्वच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत हातकणंगले व वडगाव मंडलचा प्रशिक्षण वर्ग आज रविवारी नरंदे इथं आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणास उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरीट सोमय्या बोलत होते. ते म्हणाले की गेल्या काही वर्षात जवळपास 50हून अधिक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत लाखोंच्या संख्येनं बांगलादेशी मुस्लिमांची नावं घुसडण्यात आली आहेत. याचा तपास करून नवीन वाढलेल्या मतदारांचं मूळ शोधून ते बेकायदा असतील तर शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व ते अपात्र ठरवण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत होणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, प्रदेश चिटणीस महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, ॲडव्होकेट अक्षय खांडेकर, योगतज्ञ नारायण साळुंखे यांनी मार्गदर्शन केलं. स्वागत मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी प्रास्ताविक, शीतल हावळे यांनी तर डॉक्टर अभय सिंग यादव यांनी आभार मानले. यावेळी हातकणंगले मंडलातील भाजपचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.